नमस्कार, मी वैशाली कवडे सोनावणे. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सर्व आजारांवर ॲडव्हान्स होमिओपॅथीद्वारे उपचार या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर योगेश जाधव सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर योगेश जाधव हे होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत. तसंच ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये स्पेशालिस्ट देखील आहेत. शिवाय होमिओपॅथिक औषधाने गंभीर आणि चॅलेंजिंग केसेस बरे करण्यामध्ये त्यांनी मास्टर केले. जिथे बरं होण्याचे सर्व उपाय संपतात तिथे हीलिंग सेंटर हे तुमचं स्वागत करतं. एक आरोग्यदायी विश्वात, आणि तेही होमिओपॅथीच्या नैसर्गिक मार्गाने. तसेच डॉक्टरांनी 10,000हून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेत. याशिवाय गेल्या 4 वर्षांपासून जटिल आणि असाध्य रुग्णांना सेवा देण्याचं कार्य देखील ते करतायत. याशिवाय होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीचा प्रसार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच दिव्य मराठी दैनिक भास्करच्या गौरव रुग्णसेवेचा या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय जागतिक महामारीच्या काळात सुद्धा त्यांनी केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा त्यांनी होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक कोविड रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. डॉक्टर, खरं तर तुमचं हे यशच म्हणावं लागेल, कारण की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्यावर अगदी यशस्वीपणे उपचार केलेले आहेत हीलिंग सेंटरद्वारे. आणि म्हणूनच मला जाणून घ्यायचं की हीलिंग सेंटर याचा अर्थ काय आहे आणि तुम्ही असं नाव का ठेवलं? बरोबर आहे, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. खरं तर सांगायला झालं तर आजचा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचा पूर्ण सारच हिलिंग शब्दामध्ये येतो. बरोबर, ठीक आहे. तर हिलिंग म्हणजे काय? हिलिंग म्हणजे पूर्णतः बरे होणे. बरे होण्यासाठी जेही उपाय केल्या जातात होमिओपॅथीमध्ये ते खरंच अनमोल असतात. म्हणजे जसं की हील म्हणजे काय की पूर्णतः बरे होणे. बरोबर. त्या आजाराला सप्रेस न करता, कुठल्याही प्रकारे दाबून न टाकता, जसे बरेचसे स्किन डिसीजेस असतात किंवा कुठलाही आजार असतो, हा पूर्णतः बरं होणं गरजेचं आहे. बरोबर. तर एक आजार जर सपोज सोरियासिस झालं, तर तुम्हाला सोरियासिससाठी बऱ्याचदा क्रीम लावतात, तुम्ही ऑइंटमेंट्स लावतात किंवा काही स्टेरॉइड्सच्या गोळ्या दिल्या जातात, बिकॉज हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. बरोबर आहे. ऑटोइम्युन डिसऑर्डरमध्ये काय असतं की ऑटोइम्युन डिसीजमध्ये तुम्हाला तुमची इम्युनिटी जी असते, तर इम्युनिटीमध्ये जो कमी जास्त जो हे असतो, तर त्यामध्ये स्टेबिलिटी असणं खूप महत्त्वाची आहे. इम्युनिटी ही एक स्टेबल लेवलवर असणं गरजेची आहे, जी हायपर ॲक्टिव्ह पण नको आणि ती लो पण नको, म्हणजे ती सप्रेस पण व्हायला नको. तर अशा याच्यामध्ये आपण होमिओपॅथीद्वारे रोगाला मुळातून बरं करण्यासाठी आपण हील म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याला एक हिलिंग नावाचा आपण हे केलेलं उच्चार त्याच्यामध्ये केला आहे. तर हिलिंग म्हटलं तर पूर्णतः बरे होणे. मला हेच सांगायचं की म्हणून जसं की मी बोललो आहे की आपल्या क्लिनिकचं नावही त्यानुसारच हिलिंग सेंटर म्हणून ठेवण्यात आलं आहे. बरोबर. बरोबर. नक्कीच डॉक्टर. आणि हिलिंग सेंटरला लोकांची खूप पसंती आहे आणि चांगला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. यामागचं रहस्य काय? बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बघायला मिळायचं की होमिओपॅथीकडे लोकांचा विश्वास तर आहे, पण होमिओपॅथीमध्ये जेव्हा ट्रीटमेंट घेताना रुग्णाला एक भीती असते की मला वेळ लागेल, मी लवकर बरा होऊ शकणार नाही, बरोबर, खूप दिवस लागतात. हे सगळे गैरसमज रुग्णांच्या मनामध्ये असतात. पण जेव्हा ते स्टार्टिंगला काही दिवसांमध्ये आपल्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलात, तर त्यानुसार त्यांनी जर बघितलं तर 2-2 दिवसामध्ये पेशंट खूप छानपैकी इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते आणि पूर्णतः तो बरा होत जातो. तर त्याला ते कळालं आहे की ज्या आता रुग्णांना कळत चाललं आहे, त्यांची विचारधारणा चेंज होते. की माझे बरेच सोशल मीडियामध्ये सुद्धा बरेच पोस्ट असतात की कसं पेशंट इम्प्रूव्ह झाला आहे आफ्टर होमिओपॅथी मेडिसिन. अच्छा. तर हा सुद्धा एक बदल लोक बघतायत आणि त्या विश्वासाने आज होमिओपॅथीकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे. नक्कीच डॉक्टर. खूप लोकांचा कल इथे वाढत चाललेला आहे आणि चांगला प्रतिसादही मिळतोय. त्या रुग्णांना अगदी यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार केले जातात. आणि याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या या हिलिंग सेंटरमध्ये कोणकोणत्या आजारांवर उपचार केले जातात? तसं बघायला गेलं तर होमिओपॅथीद्वारे कुठल्याही आजारावर सहजरित्या उपचार होऊ शकतो आणि तेही विना शस्त्रक्रिया व कुठल्याही दुष्परिणाम व्यतिरिक्त. जसं की थायरॉईड आहे, स्किन डिसीजेस आहे, वंध्यत्व आहे, पुन्हा पाईल्स आहे, मूळव्याध आहे. मूळव्याधामध्ये
प्रत्येक जसं फिशर आहे, बद्धकोष्ठ त्यामुळे जे आजार निर्माण होतात ते आहे, पुन्हा पोटाचे विकार आहेत, असे सगळे आजारांवर होमिओपॅथीने छानपैकी उपचार होऊ शकतो. आणि सोबतच काही आजारांना ज्यांना नेहमी आयुष्यभरासाठी गोळी घ्यावी लागते, जसं की BP आहे, डायबिटीज आहे, थायरॉईड आहे, ह्यासाठी रुग्णाला कुठलीही गोळी घेण्याची गरज पडत नाही. अच्छा. तर हे खूप महत्त्वाचं आहे की रुग्ण कुठल्या गोळ्यांवर जगतोय. जसं की आजकाल बघायला मिळतं की थायरॉईडसाठी रोज एक गोळी घ्यावी लागते. बरोबर. रुग्ण रोज सकाळी एक गोळी घेतात, त्यानंतरही त्यांचं वजन वाढत चाललेलं दिसतं, मूड स्विंग्स होतात, इरिटॅबिलिटी असते, जी चिडचिडपणा तयार होत असतो. तर ह्या सगळ्या जर बघायला गेलं तर हे अत्यंत चुकीचं आहे की तुम्ही पूर्णतः तुमची जी बॉडी आहे ही अनैसर्गिकरित्या तिला कुठेतरी बरं करण्याच्या मार्गाने तुम्ही चुकीचे उपाय करायला लागतात, बरोबर. तर याच्यासाठी मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडे जे उपचार होतात जे होमिओपॅथीद्वारे, तर होमिओपॅथी हे शास्त्र मुळातून आजार बरं करतं. त्याचा एक्झॅक्ट जो कॉज असतो तो कॉज आपण फाइंड करून त्यावर उपचार आपण करत असतो. तर तो कॉज फाइंड करणे म्हणजे कसं की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेस त्याला त्याची पूर्ण हिस्ट्री घेतल्या जाते, त्याला पूर्ण जाणून घेतलं जातं की नेमकं होमिओपॅथी काय आहे. त्याला विचारावं लागतं की आजाराचं स्वरूप किती दिवसापासून आहे, किती क्रॉनिक तो आजार आहे, सोबतच त्यांना किती दिवसापासून हा त्रास सुरू आहे किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला आजार आहे का, हे सगळं आपण जेव्हा बघतो त्यावेळेस पेशंटचं एक औषध म्हणजे जे की प्रत्येक थायरॉईडचा पेशंट किंवा प्रत्येक एखाद्या डिसीजचा पेशंट हा वेगळा वेगळा असतो. जसं की काही थायरॉईडच्या पेशंट्समध्ये जरी तो हायपर थायरॉइडिझम असो किंवा हायपो असो, त्यांचे सिम्पटम्समध्ये विभिन्नता आढळते. जसं की 2 थायरॉईडचे पेशंट असतील हायपोचे आणि 2 हायपर थायरॉइडिझमचे, तर दोन्हीमध्ये पण विभिन्नता आढळते. अच्छा, असं पण तर मग असतं. काय असतं की ज्या वेळेस आपण पेशंटला विचारतोय तर त्याच्यामध्ये वेगळेपणा काय. प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो, त्याचे आजार वेगळे असतात, त्याची लक्षणं वेगळे असतात, तो जो फील करणारे त्याचे सफरिंग्स असतात त्या वेगळ्या असतात, किंवा त्यांच्यामध्ये काही आघात झालेला असतो, कोणाला मानसिक आघात असतो, कोणाला काहीतरी दुःख झालेलं असतं, त्या दिवशीपासून त्याचा हा त्रासामध्ये तीव्रता वाढून जाते. तर याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये एक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणून जो असतो की त्या पेशंटसाठी काढलं गेलेलं ते औषध, त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन म्हणतो. तर कॉन्स्टिट्युशनल जे मेडिसिन जे आहे, तर कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन जेव्हा आपण रुग्णाला दिलं जातं तर त्याच्यामध्ये एक ट्रिमेंडस इफेक्ट बघायला मिळतो की तो रुग्ण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो की एक 10-15 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होताना आम्हाला बघायला मिळतात. तो अत्यंत आनंदीदायी, खुश दिसतो, तो त्याचे जे स्ट्रेस लेवल्स असतात त्या कमी होताना दिसतात, त्याची झोप सुधारते आणि इफेक्ट यायला सुरुवात होतं. इवन आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये थायरॉईडसारख्या आजारांवर सुद्धा किंवा सोरियासिससारख्या आजारांवर सुद्धा आम्ही बघतो की 8 दिवसांमध्ये सकारात्मक बदल दिसायला लागतो, जे की अंगावरची सूज आहे, ह्या ग्रंथीवरची सूज आहे, ही सुद्धा हळूहळू कमी होत जाते. तर हेच त्यामुळे जे आहे, तर जे रिस्पॉन्स म्हणायला गेलात तुम्ही, तर ते हे झालं त्याच्यामुळे रिस्पॉन्स. नक्कीच डॉक्टर. मात्र इथे कधी कधी ना क्रिटिकल केसेस सुद्धा असतात, किंवा काही केसेस ह्या चॅलेंजिंग सुद्धा असतात. मात्र अशा केसेसवर होमिओपॅथीद्वारे उपचार करू शकतो का आपण, आणि ते कसे? बरोबर आहे. कसं असतं की प्रत्येक पॅथीला स्कोप आणि लिमिटेशन्स हे असतातच. बरोबर. जसं की होमिओपॅथीलाही स्कोप खूप आहे, लिमिटेशन्ससुद्धा आहेत, असं नाही की लिमिटेशन्स नाहीत, ठीक आहे. पण जर बघायला गेलं चॅलेंजिंग केसेसचं म्हणाल तर चॅलेंजिंग केसेसमध्ये एक छान एक उदाहरण देतो. एक रुग्ण होते, त्यांचा पॅरालिसिस झाला होता, राहणार बुलढाणा. तर बुलढाण्याला त्यांना जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये त्यांना कळतं आहे की आता माझा चेहरा चूळ भरताना पाणी थुकल्या जात नाही आहे किंवा थुंकी केल्या जात नाही आहे, हवा फुकल्या जात नाही आहे, माझ्या चेहऱ्यामध्ये काहीतरी हे झालं आहे. अचानक समजतं आहे की मला पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला आहे. डॉक्टरांनी MRI नंतर इन्व्हेस्टिगेशन्स नंतर सांगितलं की तुम्हाला पॅरालिसिस झाला आहे. तर त्या रुग्णाने ह्याच आपल्या एका ओळीवर की वी ॲक्सेप्ट क्रिटिकल अँड चॅलेंजिंग केसेस, ही एक ओळ बघून त्यांनी आपल्याला एक फोन केला आणि त्यांची आधी मुलगीसुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायची. सो तिची मोठी सिस्ट होती, तर ती सुद्धा रिझॉल्व्ह झाली होती. सो त्यांना एक आयडिया होती की होमिओपॅथीने चॅलेंजिंग केसेस ठीक होतात.
तर त्यांनी सरळ फोन केला, बुलढाण्याहून ते औरंगाबादला आलं. औरंगाबादला आल्यानंतर ट्रीटमेंट स्टार्ट केली. बरोबर 3-4 दिवशी ट्रीटमेंट स्टार्ट झाली. त्या दिवशी नंतर कुठल्याही ॲलोपॅथीच्या गोळ्यांशिवाय किंवा कुठल्याही इतर पॅथींच्या गोळ्याशिवाय पेशंटला होमिओपॅथी औषधं दिल्या गेले आणि 3 ते 4 दिवसांमध्ये एक सकारात्मक चेंजेस त्यांना दिसले आणि एका महिन्यामध्ये पेशंटचा पूर्णपणे चेहरा पूर्वरत झाला. म्हणजे जसं की फेशियल पॅरालिसिस, बेल्स पाल्सी आपण त्याला म्हणतो, तर तो सुद्धा पूर्णपणे आणि होमिओपॅथीने तो बरा झाला. म्हणजे ही तर एक उदाहरण झालं. असे असंख्य रुग्णांची जी टेस्टिमोनियल्स आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ते अपलोड करत असतो किंवा सोशल मीडियावर सुद्धा रुग्णांच्या कन्सेंटनी आपण ते अपलोड करत असतो. नक्कीच डॉक्टर. आणि आणखीनही आपल्याला जाणून घ्यायचं आहे किती चॅलेंजिंग असे जे केसेस आहेत तुमच्याकडे, त्याबद्दलही मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणखी कोणती अशी क्रिटिकल केस होती जी तुम्ही खूप यशस्वीपणे ती सॉल्व्ह केली? बरोबर. अशा एक गुलियन बार सिंड्रोम, जे नाव कदाचित ऐकायला मिळतं, लाखो लोकांपैकी एखाद्या व्यक्तीला तो आजार सापडतो. तर याला आपण असेंडिंग पॅरालिसिससुद्धा म्हणू शकतो, जे की पायापासनं तर घशापर्यंत हा जो आहे तो वाढत जातो. सुरुवात त्याची पायापासून होते, ते पॅरालिसिस त्याला आपण म्हणू शकतो. तर हा एक 12 ते 13 वर्षाचा मुलगा एका गावाकडच्या साईडनी तो आपल्याकडे आला होता. तर ज्यावेळेस त्याला आपल्याकडे आणलं गेलं, त्याला लिटरली त्याला उचलून आणण्यात आलं होतं. अच्छा. उचलून आणण्यात आलं होतं त्यावेळेस आपल्याला OPDमध्ये बरेच रुग्ण बसलेले होते. तर त्यांनी बघितलं की एवढी चॅलेंजिंग केस आता ही इथे आली आहे आणि होमिओपॅथीने ही बरी होणार नाही, असं त्यांचं एक मनात पक्कं झालेलं होतं. लिमिटेशन्स त्यांना जे आहे ते जरा, त्यामुळे ते थोडेसे त्या पेशंटला पण बोललात की अरे तुझा इथे उपचार होणार नाही, हे इथे होमिओपॅथीने उपचार होतो, स्लो असतं, खूप वेळ लागेल, तुला याला अर्जंटमध्ये कुठेतरी न्यावं लागेल, हॉस्पिटलाइज्ड करावं लागेल. आणि पण त्या पेशंटची परिस्थिती बघता पेशंटला एक अनुभव होता मागचा, एक अशाच केस. तर पेशंटनी विश्वास ठेवून मेडिसिन सुरू केले. काही दिवसातच म्हणजे एक 3 ते 4 महिन्यामध्ये तो रुग्ण पूर्णपणे चालायला लागला, जो की त्याचा पायाचं एक बोट किंवा हाताचं एक बोटसुद्धा हलत नव्हतं. तर ती केससुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपली आहे, जर ते रुग्णांना बघायचे असेल तर ते बघू शकतात आपले प्रेक्षक. तर ती एक केस जी होती, तर ती एक टर्निंग केस होती की जर एवढी मोठी केस होमिओपॅथीने जर 2 ते 3 महिन्यामध्ये चांगली होऊ शकते. जसे की पाईल्सच्या केसेस असतात, ब्लिडिंग जी होते, तर रुग्णांना सेकंड डेसुद्धा ब्लिडिंग कमी होऊन जाते, पेन असते ते पेनसुद्धा कमी होतं विदाऊट एनी ऑपरेशन. जे की ऑपरेशनसाठी लँडअप झालेले जे पेशंट्स आम्ही त्यांना म्हणतो की कम्प्लिटली त्यांना एक विश्वास बसलेला असतो की आता मला कुठल्याही मेडिसिननी माझा फरक पडणार नाही, मला ऑपरेशनच हा एक पर्याय उरतो. तिथे त्या केसेस आम्ही आवर्जून घेतो. म्हणजे मूळव्याध असो किंवा पॅरालिसिसच्या केसेस असो किंवा अशा कुठल्याही ज्याही असाध्य रोग ज्याला आपण म्हणतो, त्या आपण त्यामध्ये बरे करू शकतो. नक्कीच डॉक्टर. ह्या विषयावरच मला आणखीन काही विचारायचे आहे. खूप सारे प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र इथे वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण आज चर्चा करतोय होमिओपॅथीवर आणि आपल्यासोबत आहेत योगेश जाधव सर. सर, ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. तर नक्कीच मला अजून जाणून घ्यायचं आहे होमिओपॅथीमध्ये नक्की कोणकोणत्या आजारांवर उपचार केले जातात. आणि म्हणूनच माझा असा प्रश्न आहे की असे अनेक आजार असतील ज्याच्यासाठी आपण शस्त्रक्रिया करणं हे गरजेचंच असतं, म्हणजे त्याच्याशिवाय पर्यायच नसतो. मात्र असे कोणते आजार आहेत ज्याच्यावर तुम्ही बिना शस्त्रक्रिया उपचार करता? बरोबर आहे. जसं मागे बोललो आपण मूळव्याध आणि किंवा पॅरालिसिस वगैरे ह्या गोष्टी, तर सोबतच आपण किडनी रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहे त्यामध्ये सुद्धा आपलं मेडिसिन खूप छान काम करते. होमिओपॅथीने आमच्या क्लिनिकमध्ये बरेच रुग्ण जे की त्यांना ह्यूज एक पेशंटचं उदाहरण देतो मी पुन्हा. एक पेशंट होते, त्यांच्या तो मुलगा, लहान मुलगा, एक 5 ते 6 वर्ष वयोगटातला मुलगा, त्याच्या किडनीमध्ये 13 स्टोन्स होते, 13 स्टोन्स होते त्याच्या किडनीमध्ये. तर हे कुठलाही डॉक्टर बघितल्यानंतर, सोनोग्राफी रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांना अचंबित व्हायचे की एवढे स्टोन्स, आणि ते पण अटकलेले स्टोन्स, ज्या मुलाला रक्ताची लघवी होणं इथपर्यंत त्याला त्रास होत होता. रात्रभर तो मुलगा रडायचा, लघवी होत नव्हती म्हणून किंचाळायचा. तर असा रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर
त्याचीसुद्धा सर्जरी टळू शकली होती. म्हणजे जर 13 स्टोन्सची सर्जरी, प्रत्येक स्टोनची साईज ही 10 mm वर होती जवळपास, आणि काही होते छोटे स्टोन्स जे काही आपण एकदम सँड लाईक, तर ते स्टोन्ससुद्धा 1 by 1 डिझॉल्व्ह होत गेले. आणि काही स्टोन्स हे रुग्णाने स्वतः मला दाखवायला सुद्धा आणले होते. आणि असे बरेच स्टोन्स जे आहेत ते आपल्याकडे जतन केलेले आहेत क्लिनिकमध्ये. अच्छा, नक्कीच डॉक्टर. आणि अजून एक माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे की आपल्याला सध्या माहिती आहे की कोरोनामध्ये इम्युनिटी ही किती महत्त्वाची असते, आणि मग होमिओपॅथीमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी होमिओपॅथीचा किती महत्त्वाचा रोल असतो आणि तो कसा? बरोबर आहे. इम्युनिटी वाढवण्याचा जो रोल म्हणायला गेलं तर इम्युनिटी ही जी आहे, इम्युनिटी जी गोष्ट आहे ही बाय गॉड, ग्रेस ऑफ गॉड आपल्याला ती गिफ्टेड असते, बरोबर. तर होमिओपॅथी तिला फक्त बूस्ट करायचं काम करतं. बूस्ट करणे म्हणजे काय की स्टिम्युलेट करणे. जेव्हाही आपण मेडिसिन देतो त्यावेळेस ती स्टिम्युलेट केल्या जाते, आणि स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर बॉडीमध्ये छान प्रकारे जी प्रक्रिया होते तर ती बूस्ट करते पेशंटला की लवकरात लवकर त्याला इफेक्ट यावा. मग होमिओपॅथीचं जे कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन आहे ते हे बूस्ट करण्याचं स्पेशली काम करतं. अच्छा. सो त्याला आम्ही इम्युनिटी बूस्टरसुद्धा कधी कधी म्हणत असतो. नक्कीच डॉक्टर. थोडासा वेगळा प्रश्न आहे. काही पेशंटला ना थायरॉइडची गोळी असते चालू, आणि ती त्यांना कंटिन्यू घ्यावी लागते. मात्र अशा सिच्युएशनमध्ये होमिओपॅथी कसं काम करतं? नक्कीच. जर होमिओपॅथीमध्ये जर आपण बघायला गेलं तर थायरॉइडची गोळी, होमिओपॅथीमध्ये थायरॉइडसाठी खूप सुंदर उपचार आहेत. तर जर हे उपचार जर रुग्णांनी जर व्यवस्थित आणि वेळेवर जर घेतलेत, आणि रिपोर्ट्स नेमके कळालेत, आणि कुठलीही गोळी सुरू न करता जर त्यांनी आधीच जर होमिओपॅथी सुरू केलं, तर मी नक्कीच सांगू शकतो की त्यांना थायरॉइडच्या गोळीची गरज भासणार नाही, किंवा ज्या गोळीवर असतील त्यांची गोळीसुद्धा बंद होऊन जाईल. अच्छा. आणि अजून बघतो आपण की स्किन सोरायसिस हे सुद्धा, याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. मात्र होमिओपॅथीमध्ये स्किन सोरायसिसवर काही उपचार आहेत का? नक्कीच आहे. सुरुवात जी असते सोरियासिसची ही केसांपासून होते. बऱ्याचदा केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे, आणि खूप दिवस तो डॅन्ड्रफ राहणे, आणि त्याला खाज येत असणे, हे ज्यावेळेस आपण बघतो तर तिथे बघायला मिळतं की ते नंतर हळूहळू कुठेतरी बॉडीवर तो पॅच निर्माण होतोय, आणि ते अविरत ते वाढत जाणे, आणि त्याला अनकंट्रोलेबल जी ग्रोथ होते स्किनवर, तर ते आपल्याला कळतं तिथे की हे सोरियासिसमध्ये स्केल्स पडणे किंवा भुसा पडणे हे आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं. नक्कीच डॉक्टर. हे तर झालं सोरायसिसवर. मात्र थोडासा वेगळा प्रश्न आहे, कारण की आपण बघितलं म्हणजे 10 पैकी 2 किंवा 5 जणांना सुद्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, वंध्यत्व ही खूप समस्या भेडसावते. तर त्याच्यावर सुद्धा होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का? नक्कीच. होमिओपॅथी त्याला खूप छान पद्धतीने काम करू शकतं होमिओपॅथी त्याच्यामध्ये. जसं की आमच्याकडे बरेच रुग्ण आहेत ज्यांना वंध्यत्वावर खूप छान यश मिळालं आहे. त्यांना आता छान बाळसुद्धा आहे, आणि त्यामध्ये फक्त एकच असतं की जी बदलती लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल बघता पेशंटमध्ये आजकाल हे प्रमाण खूप वाढलं आहे. लेट मॅरेजेस आणि PCODची समस्या ही सगळ्यात मूळ समस्या आहे वंध्यत्वाची. मेल्समध्ये स्पर्म काउंट कमी असणे किंवा असे जे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे सुद्धा वंध्यत्वाला आजकाल आपल्याला बघायला मिळतं, प्रमाण वाढलेलं दिसतंय. याला होमिओपॅथीने खूप छान हे मिळतं की जर सपोज आपण यूट्यूब बघू शकत असाल तर यूट्यूबमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच केसेस आहेत की ज्या तुम्ही बघू शकता की त्या वंध्यत्वाच्या नीट झालेल्या आहेत होमिओपॅथीद्वारे. अच्छा. मात्र ह्याला किती वेळ लागतो हे बरं होण्यासाठी? किंवा कधी कधी असं पण होतं डॉक्टर की त्यांनी ना IUI केलेलं असतं, IVF सुद्धा केलेलं असतं, आणि ते फेल गेलेलं असतं. तर अशा काही केसेसवर हे उपचार लागू होतात का? नक्कीच लागू शकतात. जर बघायला गेलं तर हे सगळे प्रयत्न जेव्हा फेल होतात त्यावेळेस तुम्ही एकदा अवश्य भेट देऊ शकता क्लिनिकला. तिथे दोघांचीही पूर्णतः केस हिस्ट्री घेतल्यानंतर एक औषध देण्यात येईल, आणि ते दर महिन्याला व्यवस्थित वेळच्या वेळी औषध घेऊन जर हे केलं तर विदिन 1 year केस सॉल्व्ह होतील. अच्छा. नक्कीच डॉक्टर. खूप छान असं तुमचं हे मार्गदर्शनसुद्धा आहे, आणि खूप छान असे यशस्वी उपचारसुद्धा आहेत. थोडासा वेगळा प्रश्न आहे. कधी कधी किडनीची समस्यासुद्धा जास्त उद्भवते, आणि ती आपल्याला लवकर समजत नाही, किंवा लिव्हरच्या समस्यासुद्धा उद्भवतात, ते सुद्धा आपल्याला लवकर समजत नाही. मात्र होमिओपॅथीमध्ये याच्यावर उपचार आहेत का? नक्कीच आहेत. जसं की किडनी फेल्युअर आहे, ज्यामध्ये आजकाल जर बघता केमिकल्सचा वापर हा खूप जास्त होतो आहे. म्हणजे जर दुधापासून बघितलं की गव्हापर्यंत सगळं जे आपण खाण्यापिण्यात वापरतो आहे, तर याच्यामध्ये काय आहे की केमिकलयुक्त पदार्थ आपण सेवन करत आहोत. यामुळे काय होतं की किडनी प्रॉब्लेम्स जे आहेत ते खूप वाढलेले दिसत आहेत, आणि त्यामध्ये
रुग्णाची किडनी फेल्युअर क्रिएटिनिनचं प्रमाण वाढत चाललं आहे. जे मुलं जिम करतात ते क्रिएटिनिनचा जे प्रोटीन म्हणून वापर करतात बिल्टअप करण्यासाठी, आणि बघायला मिळते की त्यांची किडनी फेल्स होत आहेत किंवा फेल्युअरमध्ये जात आहे, लिव्हर सिरोसिसमध्ये जात आहे, हिपॅटायटिस बी होतो आहे. तर हे जे आहे होमिओपॅथीद्वारे पूर्णतः बरे होऊ शकतात. त्यांना कुठलंही ऑपरेशनची गरज पडत नाही किंवा डायलिसिसची गरज पडत नाही. रिजनरेशन नावाची जी प्रोसेस आहे ती होमिओपॅथीमध्ये नक्कीच त्यांना बघायला मिळू शकते, की जी किडनी पूर्णतः खराब झालेली, याचीही आपल्याकडे उदाहरणं आहेत. पण आज टाईम कमी असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी हे करणं अवघड आहे. पण यूट्यूबवर किंवा आपल्या सोशल मीडियावर, फेसबुकवर तुम्ही हेच आपल्याला फॉलो करू शकतात, बघू शकतात. नक्कीच डॉक्टर, आपण कार्यक्रमाच्या एकदम अंतिम टप्प्यात आहोत. अगदी 2 मिनिटंच आहेत आपल्याकडे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? बरोबर. मी त्यांना फक्त एकच माझा संदेश असेल की त्यांनी एक सुदृढ आयुष्य जगण्यासाठी व्यायामाची जोड सोबत होमिओपॅथी, योगा, प्राणायाम ह्या जर गोष्टींना जर आत्मसात करून जर जीवन जगण्याला सुरुवात केली तर नक्कीच त्यांना कुठल्याही आजाराला सामना करायची गरज पडणार नाही. तर होमिओपॅथी जे आहे तर हे शास्त्रच हे सांगतं की मुळातून आजार तुम्हाला बरं करायचं आहे. सो प्रेक्षकांना मी हेच सांगणार की त्यांनी एकदा कुठलाही असो, आजार कुठलाही असो, होमिओपॅथीचा त्यांनी विचार करायला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, होमिओपॅथीमध्ये असे अनेक असाध्य आजारांवर उपचार हे केले जातात आणि तेही यशस्वीपणे. आणि तुम्ही एवढं छान आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आता वेळ होते इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.